आपला पल्सर 150चा कंपनी फिटेड आहे. हा चेंज करा, फुल सिस्टम लावायचं. हाय गाईज, तर नवीन ब्लॉगला आपण सुरुवात करतो आहे. सध्या आलो मी आता गाडीजवळ, कारण तर मला हा एक्झॉस्ट चेंज करायचा होता. हा कंपनी फिटेड आहे एक्झॉस्ट, बघू शकता बजाजचा आहे. आपला पल्सर 150चा कंपनी फिटेड आहे. हा चेंज करा, फुल सिस्टम लावायचा की इथं वेल्डिंग कापून आपण पण जॉईन करू शकतो. एक्झॉस्ट बघू बसवायचा की नाही. ऑनलाईन बघितली होती किंमत, फुल एक्झॉस्ट काहीतरी 2,500 ते 3,000पर्यंत जातो. फुल एक्झॉस्ट फुल सिस्टम पूर्ण. आणि आपण असाच एस सी प्रोजेक्टर किंवा असा दुसरा कोणता घेतला तर तो इथून कटिंग करावा लागेल. इथून कटिंग करावा लागेल आणि पुढं बँड होईल. एवढाच येईल तो. दुसरा एक्झॉस्ट लाऊड येतो थोडा. सुपर बाईक्स एवढा लाऊड नाही येत, पण कमी येतो, नॉर्मल आवाज येतो. बघू लावायचा की नाही. ऑनलाईन बघू आता पहिली किंमत काय असेल नसेल. पण डिलिव्हरी होताना मुश्किल आहे, काही वेळी डिलिव्हर होत नाहीत इकडे. नाही तर काय गेल्या वेळी तर एक पार्सल मागवलं होतं, ते अराऊंड 7-8 दिवसांनी पुन्हा रिट्राय करून पुन्हा त्याच्यावर 7-8 दिवस वाढले. 15-20 दिवसांनी एक पार्सल आलं होतं माझं. त्यामुळे बघू लावायचं की नाही. तिथले आपण माउंट पण मागवले, बघू उद्या डिलिव्हरी झाले तर होईल, नाहीतर पुन्हा 7 दिवस वाढतील अजून. बघू मोबाईल होल्डर लावण्यासाठी ह्याला मोबाईल अटॅच करू आपण इथं. आणि अजून काय लावायचं ते बघू. गाडी पण धुवायची, पुन्हा वाट लागली, स्क्रॅचेस पण आहेत, धुवून टाकायचे. बघू आता पूर्ण साफ करायची गाडी. आता संध्याकाळी बघू, नाही तर थोड्या वेळाने साफ करीन, एक व्हिडिओ तरी बनवीन. तर एक गाडीला जरा इंजिनमधून ऑइल पण लीक होतं आहे बघा. आत्ताच माझं लक्ष गेलं, इंजिनमधून ऑइल लीक होतं आहे. कंपनीला दाखवायला पाहिजे शोरूममध्ये जाऊन. थोडा पुन्हा हे गेले आहेत माझे, हालतात पूर्ण साईडचे, दोन्ही साईडचे. एक तर तुटला, मी त्यांना रिपेअर केलं होतं, तर प्लास्टिकचे वितून त्याला जॉईंट लॉक बनवून मग ते अटॅच केलं होतं आतमध्ये. त्याला त्या दिवशी गॅरेजला नेली होती का आपलं कार्बोरेटर साफ करायचं होतं, म्हणून ते काढताना तोडलं त्याने पूर्ण. आता ते पुन्हा मी बसवलं नाही, आहे तसंच आहे. एक ह्या लेफ्ट साईडचं ते तुटलं होतं, ते बसवलं आहे. आता पुन्हा नवीन नाही तर ते पुन्हा त्याला रिपेअर करून पुन्हा ते लावायला लागेल. त्यातलं ऑइल पण डिस्क ब्रेकमधलं पण डिस्क ब्रेक पूर्ण जाम झालेत. दाबल्यावर ना सुटतच नाहीत पुढं, जागच्या जागावर लागतात, खरखरायला आवाज येतो. ते पण आपल्या गॅरेजला जाऊन दाखवलं. पाऊस चालू झाला इथे, बघू आता पावसामुळे काय शूट करायला भेटणार नाही वाटतं. गाडी पण धुवायची होती, पण आता वाटत नाही, पाऊस जोरातच होतं. बघू, त्याला पुढच्या ब्लॉगमध्ये असेल तर काहीतरी दाखवीन. आणि एक्झॉस्ट आपण व्हिडिओ नक्की टाकूच. चला, गुड बाय.